शोधत बसते. बोल मला तू हळुवार काही, सांग भले तू माझा नाही. कलियुगातली मी मीराबाई, मौनातले हे शब्द बोलके, तुझ्यानी माझ्या ओठी हलके. असुनी ननी अश्रू पोरके, क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या धरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता, 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 अस्मिता. अमिषा जहागीरदार पूर्ण तयारीनिशी येत आहे. म्हणजे या घराचं घर पण टिकवणारी लक्ष्मी, म्हटलं तिचं दर्शन घ्यावं म्हणून खास तुमच्या दर्शनाला आलोय. अण्णा स्तुती बास झाली. प्रेम केलं म्हणजे लग्न झालंच पाहिजे असा काही नियम नाहीये. म्हणजे तुझी जो बाजू घेईल तो तुझा मित्र, बाकी सगळे शत्रू. नाही, असं अजिबात नाहीये. कायद्याच्या चौकटीत बसणारी कामच आमची सेट करतात. बेकायदेशीर कामं करणं त्यांना आवडत नाही. आणि वैरी हो, जर ती परत आली ना घरी, तर तिला घरात सुद्धा घेऊ नका. माई तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि अभिदादांना माहिती नाहीये कुठे गेले वहिनी ते, त्यामुळे तुम्ही फोन करू नका अभिदादांना. पण अगं ते खूप चिडलेत आणि वाईट वाईट बोलतायत त्यांच्याबद्दल. बरं तू एक काम कर, तू तिच्या रूम मध्ये परत जा आणि मैत्रिणीचे फोन नंबर्स मिळत आहेत का बघ. मग त्यांना विचारून आपल्याला कळेल ना. हं, मी आले. हॅलो, मी बोलते. घरात जरा प्रॉब्लेम झालाय. मी रात्री घरी आल्यावर बोललो तर नाही का चालणार? किती वेळा सांगितलंय, ऑफिसमध्ये असताना. तुम्ही ऐका तर माझं. तशी काही अर्जन्सी असल्याशिवाय मी फोन करीन का? मुद्द्याचं बोला, पाल्हाळ लावू नका. वनिता घरात नाहीये. सगळीकडे शोध घेतला. अभिला विचारलं? हो विचारलं, पण त्याला काही माहिती नाही. त्याचं ना डोकं फिरल्यासारखं बोलतोय तो. पोलिसात कळवा. अहो प्रत्येक गोष्ट पोलिसात काय कळवायची हो? आता ना पोलीस चौकी आणून दारात उभी करा तुम्ही. जागीरदारांच्या मुलासुनांनी ना ताळतंत्र सोडलाय. प्रत्येक जण आपल्या मनासारखा वागतोय. एक जण काय तुरुंगात जातोय, दुसरी मुलगी काय पळून जायला बघतीये. आणि आता ही सून माहिती नाही कुठे गेली ते. या सगळ्याला ना तुम्ही जबाबदार आहात. सदान कदा आपला तुमचा बिझनेस, घरात अजिबात लक्ष नाहीये तुमचं. तुम्हाला सांगते मी, या सगळ्या गोष्टी ताबडतोब बंद झाल्या पाहिजेत. काय वाटेल ते करा तुम्ही. काय ग? हे बरं आहे. काही न सांगता सवरता घर सोडायचं आणि वर उलट अटी घालायच्या. अशा कशा वागता ग तुम्ही मुली?
मी काय सांगणार माई. मी स्वतः आदित्य बरोबर लग्न करायचं म्हणून आई वडिलांना न सांगता घराबाहेर पडले. हे बघ तेजू, तुझं घर सोडणं वेगळं आणि वनिताचं घर सोडणं वेगळं. जेव्हा लग्न झालेली मुलगी घर सोडते ना, तेव्हा त्याला एक वेगळाच अर्थ येतो. आणि तेही नवऱ्याला न सांगता. माई, त्या दोघांमध्ये काहीतरी भांडण झालंय म्हणून तिने घर सोडलंय. अहो भाऊजी किती दिवस त्यांच्याशी बोलतच नाहीयेत. अगं पण बोलत नव्हते म्हणून घर सोडायचं? आमच्या दोघात तर असा अबोला किती वेळा झालेला आहे. माई, हे नवरा बायकोंमधलं किरकोळ भांडण नाहीये. त्यांच्यात सिरियस प्रॉब्लेम आहे काहीतरी. ठीक आहे, काहीतरी सिरियस प्रॉब्लेम आहे ना, मग त्यांनी एकमेकांशी बोलायचं. आमच्याशी नाही तर तुझ्याशी बोलायचं आणि काहीतरी तोडगा काढण्याचा प्रयत्न करायचा ना. हे असं घर सोडून जाणं म्हणजे सगळेच मार्ग बंद केल्यासारखे आहेत. माई, तुम्ही हताश होऊ नका. यातून काहीतरी मार्ग नक्की निघेल. आणि वहिनी त्यांच्या माहेरीच गेल्यात ना, त्यांचे भाऊ वहिनी समजावतील ना त्यांना. अगं पण काही दिवस माहेरी जाणं वेगळं आणि कायमच्यासाठी माहेरी जाणं वेगळं. भाऊ बहिणी समजावतील, सल्ला देतील, तर तिने ऐकला तर ठीक आहे ग, आणि नाही ऐकला तर ते तिला घराबाहेर काढतील. आणि माई, असं काहीही होणार नाहीये. तुम्ही असं का विचार करताय? असं काहीही घडणार नाहीये असा ॲटिट्यूड ठेवा ना. आणि आता भाऊजी सुद्धा चिडलेले आहेत. त्यांचा राग शमला ना की ते स्वतः जाऊन घेऊन येतील वहिनीला. खरंच. अस्मिता अस्मिता तेजू, खूप आशावादी आहेस तू, पण वनिता कुठे गेली हे अभिला माहिती नाहीये. म्हणजे त्याला ते माहिती करून घराची गरजच वाटत नाहीये, किंवा कदाचित त्याला हे सगळं प्रकरण चिघळूनच द्यायचंय. आणि अभि कसं आहे हे मला माहिती आहे. मला वाटतं मी काय म्हणतेय ते तुला कळतंय, कारण अभिशी तू फोनवर बोललीयस. त्यांनी काय सांगितलं ते तुला माहितीये. तू काय ग फक्त मला वाईट वाटेल म्हणून सारवासारवी करतेस. आता काय, आता जे घडेल ते फक्त बघत राहणं तेवढंच आपल्या हातात आहे. तू असाच बघत राहणार आहेस, काही बोलणार नाहीस? मी काय बोलणं अपेक्षित आहे बाबा? मी मगासपासून तुला काय विचारतोय ते त्याचं उत्तर मी देऊन झालंय. लपवतोयस तू काहीतरी माझ्यापासून. सत्य काय ते मला सांगून का टाकत नाहीस? कसलं सत्य बाबा? कुठलं सत्य? वनिता मला काहीही न सांगता घर सोडून गेली.
इनफॅक्ट ती घर सोडून गेली त्यावेळेला मी ऑफिसमध्ये होतो. मला कसं माहिती असणार ती कुठे आहे ते? वनिता तुझी बायको जाताना एक चिठ्ठी लिहून गेली आहे. त्यात तिने लिहिलंय की ती माहेरी जाते. मग तर प्रश्नच मिटला बाबा. ती स्वतःहून तिच्या घरी गेली जर असेल तर ती स्वतःहून आपल्या घरी परत येईल, नाही? प्रॉब्लेम इथेच संपत नाही. मुळात प्रॉब्लेमच नाहीये बाबा. मला बोलू देणार आहेस का तू? पुढे तिने चिठ्ठीत असं लिहिलंय की अभिजित जर मला न्यायला आला तर आणि तरच मी घरी येईल. कधी निघणार आहेस? मी? बाबा मी तुम्हाला सांगितलं ना, वनिता स्वतःहून तिच्या घरी गेलीये किंवा कुठेही गेलीये. मी तिला आणायला जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. इगो प्रॉब्लेम्स. नाही बाबा, फक्त इगोचा प्रश्न नाहीये, हा संस्कारांचा प्रश्न आहे. वनिता नुसती माझी बायको नाहीये, ती एका प्रतिष्ठित अशा जहागीरदार घराण्याची सून आहे, थोरली सून. तिने याचं भान नको ठेवायला. हवं ना, ठेवायला हवं. पण तिचं चुकलं असेल तर आपण तिला शिकवायला हवं. आणि तिला शिकवायचं असेल तर तिने घरी यायला हवं. आणि तिने घरी यायचं असेल तर तू तिला आणायला हवंस. फिरून फिरून आपण एकाच मुद्द्यावर येतोय. मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर एकदा नाही अनेकदा देऊन झालंय. मी तिला आणायला जाणार नाही. तिला जेव्हा हवं तेव्हा ती परत येईल. ठीक, नको जाऊस. तिने चिठ्ठीत पुढे असंही लिहिलंय की गेले अनेक दिवस अभिजित माझ्याशी बोलत नाहीये. त्यामुळे तशा परिस्थितीत त्याच्याबरोबर राहणं अशक्य आहे, म्हणून मी माहेरी जाते. मी तेव्हाच परत येईन जेव्हा अभिजित मला वगैरे वगैरे. तुमच्यात जो काही अबोला असेल, वाद झाला असेल, एरवी मी विचारलं नसतं, कारण तो फारच खाजगी मामला आहे. पण आता तू जहागीरदार घराण्याच्या प्रतिष्ठेचा प्रश्न म्हणालास म्हणून विचारतोय, नेमकं काय झालंय? बाबा, एकच प्रश्न तुम्ही किती प्रकारे मला विचारणार आहात? बाबा, गेल्या इतक्या दिवसात ज्या काही घटना माझ्या आयुष्यात घडत आहेत त्या सगळ्या प्रश्नांचं मूळ ह्या एकाच प्रश्नात आहे, ज्याचं उत्तर आय एम सॉरी पण मी तुम्हाला नाही देऊ शकत. मी त्या संग्राम थोरातच्या घरी का गेलो? माझी बायको वनिता आपलं घर सोडून का गेली? या सगळ्या प्रश्नांचं मूळ त्या एकाच प्रश्नात आहे. बाबा, मी तुमचं आजवर कधीही ऐकलं नाही असं झालेलं नाही. मी तुमची प्रत्येक इच्छा अगदी मनापासून मानलेली आहे, पाळलेली आहे. तुमचा कधी अवमान नाही होऊ दिला बाबा. पण आय एम एक्स्ट्रीमली सॉरी टू से, तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर मी निदान आज तरी नाही देऊ शकत बाबा. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. अस्मिता अस्मिता आवडलं सगळं? काय? फ्रेश दिसतेस. मी फ्रेश दिसते? फ्रेश नाही आहे, अपसेट आहे.
अपसेट व्हायला काय झालं? तेजू, मला तुझं हेच कळत नाही. नेहमी नेहमी मूड खराब करतेस तू माझा. मी काय हे सगळं मुद्दामून करते? आज दिवसभरात काय काय घडलं याची कल्पना आहे? वनिता वहिनी घर सोडून निघून गेली. माई तर बाबांना काय काय बोलले आहेत. मी भाऊजींना फोन केला तर ते काहीतरी डोकं फिरल्यासारखेच बोलत होते. घरात हे सगळं चाललेलं असताना सुचतच कसं तुला हे? अरे या गोष्टीला काय अर्थ आहे का? ऑफिसात जावं तर बाबा अपसेट असतात. दादा तो तर माणसातच नाहीये. घरी यावं तर माई डोक्याला हात लावून बसलेली असते. तिकडे त्या ताईशी बोलायला जावं तर ती पशुपक्षात रमलेली असते. आणि इकडे म्हटलं 2 घटका तुझ्याकडे माझं मन मोकळं करू. सॉरी. मी समजू शकते तुझे फिलिंग्स, पण काहीतरी वेळ लागेल ना. दिवसभर घरात काय घडलंय आणि रात्री एकदम ऑन ऑफचं बटन आहे का? सॉरी अगेन. भाऊजी अजून घरी नाही आलेत. खूप काळजी वाटते रे. तू नको काळजी करूस त्याची, नको करूस. तू काही स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करून घेणार नाही. बुडवून घेतलं असेल त्याने स्वतःला कशात तरी. आपण सावरायला पाहिजे ना. हल्ली पिण्याचं प्रमाण किती वाढलंय त्यांचं. माई बाबा काही बोलणार नाही, पण तू तरी समजायला पाहिजेस ना. तुला काय वाटतं तेजो, मी काय त्याला समजावायचा प्रयत्न नाही केला? हा, अगं तो कुणाचंच ऐकायला तयार नाहीये, कुणाचंच नाही. बरं असं नाही की तो स्वतःचं मन कुणाकडे मोकळं करतोय. संन्यास घ्यायच्या गोष्टी करतो तो, संन्यास. हा, ही काय बोलायची पद्धत झाली? बरं तू स्वतःही ऐकलंस ना कसं वेड्यासारखं बडबडत असतो ते. वनिता वहिनीचं तोंड बघणं सोड, ह्या घराकडे फिरकायला तयार नाही तो, फिरकायला. आता ह्या अशा माणसाला काय कपाळ समजवणार आपण? पण म्हणून आपण समजवायचे प्रयत्न थांबवायचे नाहीत. त्यामुळे निदान आपला काहीतरी कंट्रोल राहील ना त्यांच्यावर. त्यांना आपल्याशिवाय दुसरं कोण आहे? तेजू तू मला सांग, मी कोणी साधू संत आहे का? हा, मला जेवढं जमत होतं, जेवढं झेपत होतं तेवढा मी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. शेवटी मला स्वतःचं असं एक आयुष्य आहे की नाही? You understand? मगाशी आल्यापासून बघतीये, सारखा मागे बघून इकडे तिकडे काय बघतोयस? आणि असा आज एवढा अस्वस्थ का वाटतोयस तू? याला कारण म्हणजे तुझा आधी दादा बोक्यासारखा असा दबकत दबकत टपकतो समोरच. स्वप्नात पण येऊन धमकी देतो माहितीये. असं दचकून घाबरतो ना मी. काय करणार, सध्या आमच्या अभिदाताचं बोंबललंय ना, त्यामुळे मार्केटिंग सध्या तोच बघतो. त्यामुळे मी पण कशी एकदम बिंदास्त आहे. क्या बात आहे. तरीच पण तुझा अभिदादा आवडतो आपल्याला. ठीक आहे, कोणाच्या अध्यात नाही मध्यात नाही, आपलं काम बरं आपण बरं. पण बिचाराच्या बाबतीत सगळं ट्रॅजेडी झाली. बरं आणि आता तर मी काही वेगळंच ऐकतोय. आमच्या वनिता वहिनीबद्दल. ती पळून गेलेली नाहीये, माहेरी गेली. आणि हे तुला कोणी सांगितलं? सांगितलं नाही, कंपनीत चर्चा होती. आई शपथ, आमच्या घराच्या किचन मध्ये साधं भांड जरी पडलं ना तरी अख्ख्या गावभर बॉम्ब होते. आणि वरून मलाच चॅनलवर ते सांगावं लागतं. झालं म्हणजे ही न्यूज अख्ख्या कंपनीवर झाली असणार आणि बाबांजवळ तिखट मीठ मसाला लावून पोहोचली असणार. बाबा प्रचंड अपसेट असणार आणि आज देखील मला आपल्या लग्नाचा टॉपिक बाबांसमोर काढता येणार नाही. जळता जळता एक ज्योती
अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या ठरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता,